उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, तर राज ठाकरेंकडूनही युतीचे संकेत. विजयी मेळाव्यात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे कुटुंब दिसले एका मंचावर, तर आदित्य आणि अमित ठाकरेंची गळाभेट. ठाकरे बंधूंना एकत्र पाहायला वरळी डोम मध्ये मराठी जनांची महाप्रचंड गर्दी. राज्यानं नजरेत साठवलं गळाभेटीचं दृश्य. मराठीचा आग्रह धरणं गुंडगिरी असेल तर आम्ही सतत करणार. उद्धव ठाकरेंची रोखठोक भूमिका. तर जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढाच, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश. बाळासाहेब ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, त्यांच्या मराठीवर शंका घेणार का? बॉम्बे स्कॉटिशवरील टीकेला राज ठाकरेंचं उत्तर. अनेकांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं. एकत्र येण्यावरून राज ठाकरेंचा टोला, तर आमच्यातला अंतरपाठ दूर केला, उद्धव ठाकरेंनीही डिवचलं. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातनं रुदालीचं दर्शन. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला, तर ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिल्याबाबत फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार. एकाची मराठीबाबत तळमळ, तर दुसऱ्याची सत्तेसाठीची मळमळ दिसली. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर एकनाथ शिंदेंची टीका. मनसेच्या खळखट्यानंतर सुशील केडिया यांचा माफीनामा. माफ करा, वक्तव्य मागे घेतो म्हणत मागितली माफी. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपूरच्या वारीत सहभागी. मुख्यमंत्र्यांसह अमृता फडणवीसांची वारकऱ्यांसोबत फुगडी.